अजित पवार खासदार कोल्हे यांचा करणार विजय शिवतारे 2019ची पुनरावृत्ती होणार काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया। राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचा खासदार अमोल कोल्हे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्याचा निर्धार केला आहे। शिरूर येथील उमेदवार पाडणार असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले आहे। अजितदादांनी एकदा एखाद्याला उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतला की ते निवडणुकीत पाडूनच राहतात। याचा महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळा इतिहास आहे, कारण याआधी पवारांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांना बोलून निवडणुकीत पाडले आहे। त्यामुळे आता अमोल कोल्हेंचा विजय शिवतारे होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। विजय शिवतारेंचा निवडणुकीत पराभव। आधी राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी बोलून निवडणुकीत पाडले होते। त्याचं झालं असं की विजय शिवतारे यांनी शिवसेनेतच प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर टीका करायला सुरुवात केली होती। त्यानंतर अजित पवार यांनी शिवतारेंविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली। अजितदादांनी थेट समेतून शिवतारेंना चॅलेंज दिलं होतं, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते। अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही। त्यानंतर झालेल्या 2019च्या निवडणुकीत अजितदादांनी चॅलेंज जिंकला आणि विजय शिवतारेंना पाडलं होतं। कोल्हेंना थेट चॅलेंज। आता विजय शिवतारेंसारखाच आक्रमक पवित्रा अजितदादांनी खासदार अमोल कोल्हेंविरोधात घेतला आहे। 5 वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिले नाही, त्याला निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान केले, पण आता शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार आणि तिथे असलेला उमेदवार निवडून आणणार, असे अजित पवार यांनी सांगितले आहे। त्यामुळे अजित पवारांनी आता थेट अमोल कोल्हेंना पाडण्याचे चॅलेंज घेतले आहे। तसेच ज्यावेळेस अजित पवार एखादे चॅलेंज देतो त्यावेळेस जिंकूनच दाखवतो, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल, असे सूचक विधान देखील अजित पवार यांनी केले आहे। अजितदादांच्या चॅलेंजवर कोल्हे काय म्हणाले? अजित पवार फार मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काय बोलणार, ते कायम मार्गदर्शक ठरलेत। मात्र पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघात जास्तीचा निधी दिला असता तर विकास कामे जास्त झाली असती, अशा शब्दात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर टीका केली। दादांनी आता भूमिका बदलली, मी मात्र भूमिका बदलली नाही। काही खासगी गोष्टी विश्वासाने सांगितल्या जातात, याबाबत अलिखित संकेत असतो, मात्र अशा गोष्टी मांडायच्या असतील तर सगळ्याच मांडाव्या लागतील, असे देखील अमोल कोल्हे म्हणाले आहेत। दरम्यान अजितदादांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचे चॅलेंज दिल्यानंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी खासदारकी लढण्याची इच्छा जाहीर केली आहे। आता अजितदादांनी संधी दिल्यास खासदारकी लढणार असल्याचे विलास लांडे यांनी म्हटले आहे। दरम्यान आता अजितदादांनी थेट निवडणुकीत पाडण्याचा चॅलेंज दिल्याने आता अमोल कोल्हेंचा विजय शिवतारे होतो का हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो। अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा। आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।